नमस्कार, जनता राज्य न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। शहर मध्यचे अपेक्ष उमेदवार डॉक्टर संदीप आडके यांनी पद्मनाभ स्वामी यांच्याकडे घातले साकडे। सोलापूर शहर मध्यमधून अपक्ष उभा राहिलेले अस्थिरोग तज्ज्ञ व सोलापूर विचार मंचचे डॉक्टर संदीप आडके यांनी तिरुवनंतपुरम केरळ येथे जाऊन पद्मनाभ स्वामींची पूजा करून सोलापूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी साकडे घातले। सोलापूरची गेल्या 50 वर्षात झालेली अधोगती दूर करून येथील विमानसेवा लवकरात लवकर सुरू व्हावी, रोजगाराचे प्रश्न मार्गी लागावेत, सोलापूरचा सर्वतोपरी विकास व्हावा यासाठी देवाकडे मागणी केली आहे। सोलापूर मध्यमधून सोलापूरचे सर्वधर्मीय बहुभाषिक जनता त्यांच्या पाठीशी उभी राहून सोलापूरचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी भरघोस मताने त्यांना विजयी करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली। नमस्कार, मी डॉक्टर संदीप आडके। आज मी पद्मनाभ स्वामींकडे सोलापूरच्या प्रगतीसाठी साकडा घालण्यासाठी आलेलो होतो। त्यांची आज पूजा करून मी सोलापूरची सर्व दिशेने प्रगती होण्यासाठी आणि सोलापूर मध्यमधून मी माझा उमेदवारी अर्ज भरलेला आहे। त्यामध्ये भरपूर मतांनी मतदान होऊन एक अतिशय उच्च शिक्षित आणि सोलापूरला ज्याची तळमळ आहे आणि जो सोलापूरचं भवितव्य घडवू शकेल अशा उमेदवाराला मतदानामध्ये निवडून येण्यासाठी मी स्वामींना साकडं घातलेलं आहे। तसंच सर्वच ठिकाणी सोलापूरच्या इथे नवीन जे आमदारांची नियुक्ती होईल ते सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करतील आणि सोलापूरची सर्वांगीण प्रगती होईल यासाठी मी आज या स्वामींकडे आलेलो होतो आणि आपण सर्व सोलापूरकर मला येत्या 20 तारखेला भरघोस मतदानाने सोलापूर शहर मध्यमध्ये निवडून द्याल अशी आशा व्यक्त करतो। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने गीत गुंजन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। दीपावली निमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी हुतात्मा स्मृती मंदिर येथे आज गीत गुंजन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी महापालिकेच्या आयुक्त शीतल तेलिउगले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। माननीय आयुक्त यांच्या हस्ते स्टार्स ऑफ मेलडी ग्रुप, धनंजय प्रस्तुत, डॉक्टर जब्बार, गायक शशी बासुतकर, पूनम लाडे, मेहबूब मुर्शाद, निवेदक विठ्ठल गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला। दिवाळी निमित्त हा प्रथम वर्ष गीत गुंजन हा कार्यक्रम महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला असून यापुढेही दरवर्षी दिवाळी निमित्त हा कार्यक्रम घेण्यात येईल। तसेच यावेळी सर्व शहरवासियांना आणि मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांना आयुक्त शीतल तेलिउगले यांनी दिवाळी निमित्त शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त तैमूर मुलानी, मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी, नगर रचना संचालक मनीष भिष्णुरकर, कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर तसेच सर्व विभागीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। आज इथे या कार्यक्रमासाठी उपस्थित सगळे माझे सहकारी आणि आपण सर्व जे नवीन पाहुणे आहेत आपल्यामध्ये आजच्या कार्यक्रमासाठी त्यांचं स्वागत करते सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने। आणि मला वाटतंय या प्रकारचा कार्यक्रम तुम्ही पहिल्यांदाच करताय का? अच्छा, तर जनरली या कार्यक्रमाला दिवाळी पहाट वगैरे म्हणतात। पुण्यामध्ये मी असताना इव्हन नागरिकांकडून पण खूप सारे रिक्वेस्ट येत असतात की आम्हाला तुमच्या बागा उपलब्ध करून द्या वगैरे। तर सोलापूर महानगरपालिकेमध्ये असं कार्यक्रम झाला नव्हता याच्या आधी आणि हे सगळे आपले सहकारी आशिष आहे, संदीप आहे, त्यांची इतर टीम आहे। सोलापुरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत सूत्र हलवली। उमेदवार महादेव कोगनुरे यांचा अर्ज मंजूर। सोलापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी आनंदाची बातमी समोर आली असून दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार महादेव कोगनुरे यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुमित शिंदे यांनी अखेर मंजूर केला। दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदार मिलिंद मुळे यांनी उमेदवार कोगनुरे यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली होती। त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती लपवल्याचे सांगितले। या अर्थावर दोन्ही बाजूंनी सुनावणी झाली। निवडणूक अधिकारी सुमित शिंदे यांनी निकाल 5 वाजेपर्यंत राखून ठेवला होता। त्यांनी मिलिंद मुळे यांची हरकत फेटाळून लावत कोगनुरे यांचा अर्ज वैध ठरवला। दरम्यान अॅडव्होकेट कक्कळमेली यांनी अधिक माहिती दिली। मनसे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, शहर उत्तरचे उमेदवार प्रशांत इंगळे, शहर मध्यचे उमेदवार नागेश पासकंटी, विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिषेक रामपुरे, सचिव रोहित कलशेट्टी हे प्रमुख पदाधिकारी दिवसभर निवडणूक निर्णय कार्यालयासमोर ठाण मांडून होते। उमेदवार कोगनुरे यांच्या अर्जावर हरकत घेतल्याचे समजताच पदाधिकाऱ्यांनी थेट मुंबईला फोन लावून सूत्रे हलवली असल्याचे समजले। दिवसभर मुंबईच्या राजगड कार्यालयात अपडेट देत राहिले। तुमची दास्ती राहणार आहे का? आता बसले म्हणून तरी घडलं सगळं दिसतं ना।
दिसतंय सगळं. फक्त माझंच फॉर्म रिजेक्ट होतो, रिजेक्ट करायचा प्रयत्न करतात. दक्षिण सोलापूरमध्ये 55 फॉर्म आहेत, फक्त महादेव कोंडचं का फॉर्म थांबवलं जातो. आज दिवसभर मनसेचे सर्व पदाधिकारी ठाण मांडून होते आणि कायम राजगड ऑफिसला त्यांचं कॉन्टॅक्ट चालू सामान्य होतं. जनतेसाठी महादेव कोंड उत्तर करा ना, तुम्ही चांगलं काम करता, तुम्हाला जनता निवडून देतीलच की. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की सत्ताधाऱ्यांनी तुमचा धसका घेतलेला आहे. मी कोणाचं नाव घेणार नाही, पण एवढंच मी म्हणतो की तुम्ही बघा, कोणी पण करत असेल, तुम्हाला जर विश्वास असेल, जनता तुमच्या पाठीशी तर असणारच ना. कोणाचं नाव घेणार नाही. फक्त मी एवढं सांगतो की मला पण जनतेसाठी काम करायला एक संधी द्या. आणि अशामुळं म्हणजे कसं होतं, तुम्हाला जर मला जर जनता स्वीकारली तर निकाल दाखवतीलच की. याचा अर्थ असा होतं की ज्यांनी करू लागले त्यांना विश्वास नाही की जनता त्यांच्या पाठीची आहे, ते दिसून येत आहे. जनतेकडून मोठ्या प्रमाणात लीड मिळेल असं वाटतंय का तुम्हाला आता? जनताच सांगितलं की तुम्ही मैदान उतरा, मग जनतेच्या आशीर्वादानेच मी राजकारणात आलो आहे. तर 100% मला जनतेचा आशीर्वाद आहे. हे जनतेचा आशीर्वाद जास्त आहे म्हणून तर, नाही तर पहिले म्हणायला पाहिजे, पहिले महादेव कोंडचे फॉर्म म्हणजे काय निर्णय द्या म्हणायला पाहिजे. काय तुम्हाला मीडियाचा सगळं कळतंच. तर एवढ्याच्या माध्यमातून जे पण हे करतात त्यांना पण शुभेच्छा. अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांच्या अर्जावर हरकती घेतली होती. त्या हरकतीमध्ये काही प्रॉपर्टी आम्ही लपवलेली आहे, चुकीची माहिती दिलेली आहे. 1000 कोटीची प्रॉपर्टी असताना, कर्नाटकात महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉपर्टी असताना त्या प्रॉपर्टीबद्दल माहिती दिली नाही. या आशयाचा एक तक्रार, हरकत वजा तक्रार त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे दिलेली होती. त्या व्यतिरिक्त आम्ही आमच्या म्हणण्यामध्ये सगळी माहिती खोटी आहे. सदरची अर्जासोबत कुठल्याही कागदपत्र त्यांनी दाखल केलेलं नाही. अफिडेव्हिट आणि त्यासोबतचं नॉमिनेशन पत्र, याच पत्रावर कुठल्याही त्रुटी आमच्या नाही आहेत. सर्व अर्ज ह्या त्रुटी विहिरीत आहेत आणि त्यामुळं फक्त एक निनावी अर्जामुळं आणि त्याच्यामध्ये कागदपत्र पुरावा नाही असल्या एका खोट्या अर्जावर सदरचं नॉमिनेशन रद्द करता येत नाही किंवा फेटाळता येत नाही. त्यासोबतच हायकोर्टाचे, सुप्रीम कोर्टाचे नाही निवडे आपण जोडलेले होते. त्यावरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही गोष्टीचा वापर करून सदरचा अर्ज व्हॅलिड झाला. आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने भिक्षूंना अभ्यंगस्नान करून दिवाळी साजरी करण्यात आली. 30 ऑक्टोबर रोजी आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने शिवानुभव मंगल कार्यालय, पूर्व मंगळवार पेठ या ठिकाणी सोलापुरातील वंचित, बेघर, गरीब भिक्षूंना अभ्यंग स्नान घालून दिवाळी साजरी करण्यात आली. या प्रसंगी 49 पुरुष आणि 50 महिलांना दिवाळीचा फराळ, साडी, भिक्षूंना टॉवेल, बनियन, टोपी, शर्ट, विजार, तेल, साबण, उटणे, चिवडा, लाडू, शंकरपाळी, मिठाई बॉक्स, फटाके देऊन दिवाळी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रसंगी दीपक अर्वे, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त, श्रीशैल वनशेट्टी, सामाजिक कार्यकर्ते, देविदास शेळेकर, सामाजिक कार्यकर्ते, हर्षल कोठारी, सल्लागार, आस्था सामाजिक संस्था, आनंद तालिकोटी, अध्यक्ष, आस्था सामाजिक संस्था, सुहास छंचुरे, प्रसिद्धी प्रमुख, आस्था सामाजिक संस्था, योगेश कुंदूर, संचालक, वेदांत तालिकोटी, सिद्धू बेऊर, सचिन कल्याण शेट्टी यांच्या उपस्थितीत सर्व भिक्षूंना तेल, साबण, उटणे, गरम पाण्याने अभ्यंग स्नान घालून ओवाळणी करून वंचितांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. या प्रसंगी आपल्या भाषणात दीपक आर्वे यांनी म्हटले, एखाद्या व्यक्तीच्या वेदना ज्याला समजतात तो माणूस असतो. दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो तो मोठा माणूस. समोरच्या व्यक्तीवर जो फुंकर घालण्याचा प्रयत्न करतो तो मोठ्या मनाचा माणूस. तुमच्या डोळ्यातील त्याने अश्रू पाहिले आणि दुःख पाहिले, वेदना पाहिल्या, ते दूर केले. कारण आस्था सामाजिक संस्थेचे कार्य मोठे आहे. त्याने केलेला हा उपक्रम स्तुत्य आणि वाखाणण्याजोगा आहे, असे आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी यांनी आपल्या भाषणात म्हटले. समाजाचं ऋण फेडण्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत सामाजिक उपक्रम गेल्या 10 वर्षांपासून राबवत आहे. समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचण्याचं काम संघटना करत आहे. वंचितांसोबत दिवाळी साजरी करणे यातच आमचा आनंद आहे, असे ते म्हणाले. या अभ्यंगस्नान व कपडे, फराळ वाटप करण्यासाठी दानशूर व्यक्ती, गजानन भरले परिवार, दाळगे प्लॉट, नवरात्र मंडळ, श्राविका संस्थेचे सचिव हर्षवर्धन शहा, श्राविका संस्थेचे सीईओ देवई शहा, प्राचार्य विलास लेंगरे, कांचन आगवणे, प्राध्यापक शरण वांगी यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत छंचुरे, सूरज छंचुरे, श्रीनाथ घोंगडे, प्रथमेश गावडे, उदय छंचुरे, योगीराज अरळीमार यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमासाठी श्रीशैल वनशेट्टी यांनी शिवानुभव मंगल कार्यालय देऊन सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास छंचुरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन योगेश कुंदूर यांनी मानले. कपडे वाटप या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सन्माननीय हर्षलभाई कोठारीजी,
देवीदास केळेकरजी, सुभाष अंजुरेजी, आनंदजी, योगेश कुंटूरजी, आस्था संघटनेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व माझ्या बंधू भगिनींनो, एखाद्या व्यक्तीची वेदना ज्याला समजते तो माणूस असतो. एक दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याला दुःख होतं तो माणूस, आणि ते दुःख दूर करण्याचा प्रयत्न जो करतो किंवा समोरच्या व्यक्तीच्या वेदनेवर फुंकर घालण्याचा जो प्रयत्न करतो तो मोठ्या मनाचा माणूस. तर ही सर्व जे बसलेली माणसं आहेत ही सर्व मोठ्या मनाची माणसं आहेत. आस्था सामाजिक संस्थेमध्ये काम करणारा प्रत्येक व्यक्ती मोठ्या मनाचा आहे, कारण त्यांनी तुमच्या डोळ्यातील अश्रू पाहिले, दुःख पाहिली, वेदना पाहिली, नुसती पाहिली नाही तर त्या दृष्टीनं प्रयत्न केली आहे. मी आस्था संस्थेचं मनापासून कौतुक करतो. आज मी नेहमी सांगतो की सामाजिक कार्य दूत आहे, कारण देव आपली वेदना दूर करण्याचा प्रयत्न करतो तो या लोकांच्या माध्यमातून करतो. तर हे सर्व देवदूत आहेत आपल्यासाठी, आणि समाजाला अशा देवदूतांची खूप गरज आहे. आता मग पाहतो समाजामध्ये विषमतेची तरी मोठ्या प्रमाणात आहे, श्रीमंत मोठ्या प्रमाणात श्रीमंत आहे, गरीब खूप मोठ्या प्रमाणात गरीब आहे, 2 वेळचा अन्न खायला सुद्धा अनेक लोक महाग आहेत. रात्री 10 पर्यंतच प्रचार सभांना परवानगी. सोलापूर जिल्ह्यात 10,000 पोलिसांचा बंदोबस्त. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपून आता अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे. 4 नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असून त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल. निर्भय वातावरणात निवडणूक पार पाडावी, निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे उल्लंघन होऊ नये, आदर्श आचारसंहितेचे सर्वांनीच पालन करावे यासाठी शहर जिल्ह्यात तब्बल 10,000 पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. संहिता सुरू झाल्यापासून जिल्ह्याच्या सीमेवर नाकाबंदी करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडूनही नांदणी, वागदरी, मरवडे येथे नाकाबंदी आहे. त्या ठिकाणी दररोज वाहनांची तपासणी केली जात असून मागील 15 दिवसात जवळपास 55,000 वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान 5 नोव्हेंबर पासून गावोगावी प्रचाराच्या तोफा धडाडणार असून यावेळी उमेदवारांकडून किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही यावर पोलिसांचे लक्ष राहणार आहे. मोठ्या सभांसाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार असून रात्री 10 नंतर प्रचार सभांना परवानगी नसणार आहे. जिल्ह्यातील 11 मतदारसंघात 3,723 मतदान केंद्रे असून त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात केंद्रीय सुरक्षा बलाची तुकडी पाठवली जाणार आहे. मतदारांना निर्भयपणे मतदान करता येईल याची संपूर्ण खबरदारी पोलिसांकडून घेतली जाणार आहे. सध्या पोलिसांचे पथसंचलन देखील सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे नवे निर्देश मतदारांना मतदानाच्या दिवशीच कळणार. सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी योग्य संधी प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने या क्षेत्रात असलेल्या मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा 2 तासांची सवलत देण्याबाबत उद्योग, ऊर्जा, कामगार, खनिकर्म विभाग, मंत्रालय मुंबई यांचे दिनांक 24 नोव्हेंबर 2024 रोजीच्या परिपत्रकान्वये कळवले आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टी, 2 तासाची सवलत ही उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहील. सोलापूर विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील खासगी कंपन्यांमधील आस्थापना, सर्व दुकाने, इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स आदींना सूचना देण्यात येत आहेत की 20 नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सार्वजनिक सुट्टी देण्यात यावी. जर अपवादात्मक परिस्थितीत उत्पादन प्रक्रियेतील कारखाना सुरू ठेवून मतदानासाठी केवळ 2 ते 3 तासांची सवलत देण्याबाबत जिल्हाधिकारी सोलापूर यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असून त्यांच्या परवानगीनेच 2 तासांची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान 2 ते 3 तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे. सोमनाथ वैद्य यांचे 3ही अर्ज मंजूर. दक्षिणमध्ये चमत्कार घडणार यांचा केला निर्धार. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात आज झालेल्या छाननीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांचे 3ही उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. दरम्यान दक्षिण सोलापुरातील जनतेने मला खंबीर पाठबळ दिले आहे, त्यामुळे दक्षिणची ही निवडणूक 1000% लढवणार आणि जिंकणारच असा विश्वास ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी व्यक्त केला. गेल्या 4 महिन्यांपासून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून
निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. सुरुवातीपासूनच अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती, परंतु मध्यंतरीच्या काळात भाजपच्या 7 ते 8 नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर भाजपचे तिकीट मागण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे विनंती केली होती, परंतु भाजपच्या संसदीय बोर्डाने मला तिकीट नाकारले. भाजपने दक्षिण मतदारसंघातून आमदार सुभाष देशमुख यांना तिकीट दिले, त्यांचे मी अभिनंदन केले आहे. मला संविधानाने निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मी 3 उमेदवारी अर्ज भरले होते. आज उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली, यामध्ये माझे 3ही उमेदवारी अर्ज मंजूर झाले. दरम्यान 4 नोव्हेंबरला दुपारी 3 नंतर निवडणूक चिन्ह मिळणार आहे. त्यानंतर 24 तासाच्या आत मी माझे निवडणूक चिन्ह दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील सुमारे 3.5 लाख मतदारांपर्यंत पोहोचवणार आहे. त्यासाठी मी पूर्वतयारीही केली आहे. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासंदर्भात महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांचे आवाहन. नमस्कार, मी शीतल तेली उगले, सोलापूर महानगरपालिका आयुक्त. आपणा सर्वांना या माध्यमातून आवाहन करते, आपला वर्षातला सर्वात मोठा जो सण आहे दीपावली, त्या दिवशी आपण हा सण सर्वांनी पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा करावा. सजावटीसाठी किंवा इतर गोष्टींसाठी पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर करावा. आवाज करणारे, प्रदूषण करणारे फटाके टाळावे आणि एकूणच हा सण जो आहे तर तो आनंदाचा, उत्साहाचा, समृद्धीचा होईल. याच्यातून हा साजरा करत असताना कुठल्याही प्रकारची पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेऊया. आपणा सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. लिंगायत युवा नेता गुरु मोकाशी अपक्ष उत्तरच्या मैदानात, कसब्यातून मालकांना धक्का. लिंगायत समाजातील युवक, सामाजिक कार्यकर्ता, रुग्णसेवक, कोविड काळात शेकडो रुग्णांचे जीव वाचवणारे गुरुशांत मोकाशी यांनी शहर उत्तर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांचा अर्ज छाननीत मंजूर करण्यात आला आहे. गुरुशांत मोकाशी हे शिवचंद्र सामाजिक संस्थेमार्फत दरवर्षी विविध सामाजिक कार्यक्रम राबवत असतात. या संस्थेमार्फत दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार, गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण कार्यक्रम घेतात. कोविड काळात रुग्णाला बेड उपलब्ध करून अनेकांचे जीव त्यांनी वाचवले आणि कोविड मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना शासनाकडून आर्थिक मदत मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून अर्थसहाय्य मिळवून दिले. कोरोनामध्ये काम केलेल्या रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर, नर्स, परिचारिका अशा व्यक्तींचा संस्थेमार्फत कोविड योद्धा म्हणून गौरव करण्यात आला. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्येही त्यांच्याकडे सोलापूर शहर सुशोभीकरण सदस्यपद ही जबाबदारी पार पाडली. मोकाशी यांचे मोठे बंधू प्रमोद मोकाशी हे महानगरपालिकेचे सन 2009 साली स्वीकृत झोन सदस्य होते. त्या काळात महेश कोठे हे सभागृह नेते असताना महालक्ष्मी दूध डेअरी ते कसबा गणपतीपर्यंत पिण्याच्या पाईपलाईनचे काम केले. मसरे गल्ली येथील परीड गल्ली, देवी मंदिर येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण तसेच आपल्या वॉर्डातील स्ट्रीट लाईन बसवण्यात आले. रस्त्याला रामप्पा मसरे या नावाने मार्ग मंजूर करून घेतला. तसेच समाजातील विविध कार्यक्रम जसे नवरात्र, गणेशोत्सव, मकर संक्रांत आणि इतर कार्यक्रमात आवर्जून उपस्थित असतात. तसेच मराठा क्रांती मोर्चात सहभाग नोंदवला. मनोज जरांगे पाटील यांच्याही मराठा आंदोलनामध्ये ते सहभागी होते. 2 सुभाष देशमुखांचे अर्ज उडाले, अपक्ष मेनका राठोड यांना धक्का, अर्ज नामंजूर. दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार आमदार सुभाष देशमुख हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या देशमुख सुभाष रंगनाथ, देशमुख सुभाष अण्णाराव या 2 उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे भाजपचे देशमुख यांची डोकेदुखी वाढली होती. बुधवारी उमेदवारी अर्ज छाननी दिवशी सुभाष रंगनाथ देशमुख आणि सुभाष अण्णाराव देशमुख या 2 पक्ष उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने नामंजूर केले. त्यांच्या अर्जावर 10 सूचकांच्या सह्या नव्हत्या अशी माहिती मिळाली. भारतीय जनता पार्टीमधून बंडखोरी केलेल्या माजी नगरसेविका मेनका राठोड यांचाही अर्ज नामंजूर झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्यावरील गुन्ह्यांची नोंद नव्हती, त्यामुळे हा अर्ज नामंजूर करण्यात आल्याचे समजले. दरम्यान राठोड यांनी सुनावणीला आपला वकील बोलावला होता, मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज बाद केला. संगमेश्वर काडादी अप्पासाहेब पाटील यांचेही अर्ज नामंजूर केल्याची माहिती मिळाली. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.